नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण छान असे रताळ्याचे तिखट काप बघणार आहोत। करायला अगदी सोपे आणि अगदीच टेस्टी लागतात आणि तुम्ही गोड पण बनवू शकता। तर कसे बनवायचे ते पुढे सांगितलेलंच आहे। तर आपण आज छान असे झणझणीत असे तिखट काप रताळ्याचे तिखट काप करणार आहोत। अगदी माझी आई छान असे लहानपणी करायची। आईला खिचडी आवडत नाही, त्यामुळं असे छान रताळ्याचे काप करायचे आणि आम्हा भावंडांना पण खूप आवडायचे हे काप आणि मला अजून पण आवडतात। तर ही रेसिपी तुम्ही अगदीशी झटपट तयार होते। रताळे शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे हा पदार्थ अगदी झटपट 10 ते 12 मिनिटांमध्ये तयार होतो। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ पॉज झाला की रेसिपी तुमच्यापर्यंत लगेच येईल। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। रताळ्याचे काप करायचे, त्यासाठीचं जे साहित्य ते बघूया। पाव किलो रताळू घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले। शेंगदाणे घेतले 5 ते 6 चमचे। भाजलेले शेंगदाणे हे कच्चे घेतले तरी चालतात। हिरव्या मिरची तुम्ही इथं कमी अधिक करू शकता। तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे, पण रताळू गोड असतं त्यामुळे थोड्या जास्त घ्यायच्या, म्हणजे बॅलन्स होतं, चव अशी बॅलन्स होते आणि खाताना छान जास्त असं गोड गोड लागत नाही रताळं। आणि चवीपुरतं मीठ। तर आता आपल्याला रताळू मी स्वच्छ धुतलेलं आहे। हे तुम्हाला साल आवडत नसतील तर तुम्ही साल काढून घ्या, किंवा आता मी हे थोडंसं असं बहुतेक ते काढताना असं लागलेलं आहे तर मी साल काढणार आहे। पण असं जर प्लेन असलं नाही काढलं साल तरी चालतं। आणि हिरव्या मिरचीचं आणि शेंगदाण्याचं वाटण करायचं आहे आपल्याला। तर आपण आता साल काढून घेऊया। ऍक्च्युली साल ठेवलं तरी चालतं, पण तुम्ही बघू शकता असं लागलेलं आहे ठिकठिकाणी, मग त्याचा कलर असा काळा येईल, त्यामुळं काढून घेते मी हे सगळं। खूप जास्त खरडून नाही काढायचं, अलगद काढायचं आहे आपल्याला। हे बघा ह्या पद्धतीने। तर हे बघा सर्व काढून घेतले आणि जिथं जास्त काळं होतं ते पण साईड काढून घेतली। थोडेफार साल राहिले तर काही हरकत नाहीये। आता हे आपल्याला धुवून घ्यायचंय असं, कारण कट केल्यावर नाही धुवायचंय आपल्याला। तर कडक असतं, छान अशी धारदार सुरी घ्यायची आहे। आता याच्या अशा चकत्या पाडून घ्यायच्या आपल्याला, हे बघू शकता। तर ह्या साईजच्या पाडायच्या, म्हणजे जास्त गाळ पण होत नाही शिजल्यावरती। आता अशाच तयार करून घेते आणि एकसारख्या कट करायचे, म्हणजे शिजल्यावर शिजताना एकसारखे शिजतात। असं कट करायला आहेत कडक, पण शिजायला पटकन शिजतं। तर हे बघा छान असे सर्व एकसारखे मी कट करून घेतले, बघू शकता तुम्ही छान असे। हे बघा आता वाटण तयार करून घेऊया। हिरवी मिरची आणि शेंगदाणे आपल्याला हे ओबडधोबड वाटायचे, बारीक नाही करायचंय एकदम। तर हे बघा या पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे वाटण। पुढची रेसिपी आता करूया। कढई गरम करायला ठेवली आहे, तर कढईमध्ये तूप टाकून घेऊया। तुम्ही तेलात पण करू शकता, तूप नसेल आवडत तर 2 ते 3 चमचे टाकायचे। आता तूप गरम झालं की आपल्याला हे जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकून परतून घ्यायचंय। आता मध्यम गॅस करायचा आणि मध्यम गॅसवरती हे वाटण छान असं परतून घ्यायचंय। आणि तुम्ही बघू शकता भरपूर असं जाडसर भरड अशी ठेवली आहे, अशी भरडच छान लागते, त्यामुळं अगदी 1.5 ते 2 मिनिट आपण परतून घेणार आहे मध्यम गॅसवरती। आता हे बघू शकता छान असं गुलाबी रंगावरती आलंय, परतून झाले छान। आता आपण जे काप करून घेतलेले ते टाकून घेणार आहे, हे बघू शकता। धुवायचे नाहीये, असे मोकळे सुटसुटीत करून टाकायचे। मिक्स करून घेऊया
आणि गॅस पूर्ण कमी करायचा आहे. इथं काप टाकताना छान असं मिक्स करायचंय. तर इथं मिक्स करून झालंय छान. आता मीठ टाकून घेऊया आणि आपल्याला मिक्सरच्या ह्या भांड्याला थोडासा मसाला लागलाय. 2 ते 3 चमचे फक्त आपल्याला पाणी टाकायचंय. तर हे बघा एवढंच पाणी घेतलंय, खूप जास्त पाणी नाही टाकायचं. मिक्स करून घेऊया. रताळं एकदम असं खायला पौष्टिक असतं आणि ही रेसिपी तर अगदी टेस्टी लागते. माझी आई लहानपणी, आमच्या लहानपणी माझी आई कायम बनवायची आणि तिच्या हातची ही रेसिपी खूपच छान लागायची. उपवास असला ना की साबुदाण्याची खिचडी एवढी आवडायची नाही आईला. तर असे रताळू आणले की माझी आई असं रताळाचे असे काप करायचे तिखट आणि आम्ही पण भावंड खूप असं आवडीने खायचो. छानच लागतात हे, एक नंबर लागतात. आता वाफेवरतीच आपल्याला होऊ द्यायचं हे. 3 ते 4 मिनिटांनी आपण आता बघूया. 3 ते 4 मिनिट झाले. आता बघूया. तर बघू शकता किती टेम्पटिंग दिसते रताळ्याचे काप आणि अलगद आपल्याला हे पुन्हा मिक्स करायचं आहे. स्टीलची कढाई असल्यामुळे थोडंसं लागलंय खाली आणि आपले काप पण छान शिजलेत. बघू शकता तुम्ही, आपोआप तुकडे होत आहेत. म्हणूनच अलगद आपल्याला मिक्स करायचंय हे. आणि किती टेम्पटिंग दिसतंय बघा. छोटी मुलं असतील घरामध्ये तर जरा कमी तिखट बनवायची किंवा तुम्ही हे गोड पण करू शकता. मिरची ऐवजी तुम्ही यामध्ये थोडासा गूळ टाकायचा. गुळाने पण खूप छान होतात. आणि हे बघा अगदी छान असे शिजलेत. तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने दाखवते. तर हे बघा अगदी असे अलगद तुटताय, याचा अर्थ आपले काप छान असे शिजलेत. हे बघा एवढे शिजलेले छान लागतात. जास्त शिजवू नका, असेच छान लागतात खायला. तर सर्व करून घेऊया. तर छान असे उपवासाचे रताळ्याचे काप आपले इथे तयार झालेले खाण्यासाठी आणि छान असे टेम्पटिंग दिसत आहे आणि अगदी पोटभरीचं. आणि दिवसभर एकदा सकाळी खाल्ले तर दिवसभर भूक लागणार नाही आणि अतिशय पौष्टिक असतं रताळं खाणं पण. तर किती छान दिसत आहेत बघू शकता. तर या आषाढी एकादशीला नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली. अगदी अशी पौष्टिक रेसिपी ही, म्हणजे रताळं हे अगदी अतिशय पौष्टिक असतं खाणं. आणि तुम्हाला जर तिखट नसतील आवडत ना तर मिरचीऐवजी फक्त गूळ टाकायचा. 3 चमचे एवढ्या पाव किलोला जर तुम्ही 3 चमचे गूळ टाकला तरी बस होतं. कारण ऑलरेडी रताळं हे थोडंसं गोडसर असतं त्यामुळं. आणि असं तिखटमधलं पण खूप छान लागतं कारण आम्ही लहानपणी नेहमी खात आलेलो आहे त्यामुळं सांगते. तर बघितले ना किती झटपट तयार होतात हे काप. अगदी असे 10 ते 12 मिनिटात तयार होतात आणि खायला अगदी असे खमंग आणि टेस्टी लागतात. रताळा खायला जरा गोड असतं, तर तुम्हाला असंच गोड पदार्थ आवडत नसतील तर त्याला असं छान असं गोड आणि तिखट कॉम्बिनेशन एवढं छान लागतं नाही. तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. तर अशा छान डिलिशियस रेसिपी सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.